मिनिटाच्या या भेळच्या गाड्यावर तुमचं खूप मनापासून स्वागत. तर आता मी यूट्यूब सगळं बंद करणार आहे आणि भेळचा गाडा टाकणार आहे. कारण ते असं भेळच्या गाड्यावर करताना बघितलं ना, मला असं वाटतं की आपण पण असंच करावं. आणि हे तुम्हाला दिसतंय सगळं, खरंच वाटतंय की नाही मी भेळची गाडी घातली आहे. तुम्हाला सुद्धा खायचं असेल तर 10 रुपयाला 1 प्लेट भेळ मिळणार आहे. आणि आज मी तुम्हाला मस्त 10 लोकांची मटकी भेळ करून दाखवणार आहे. 10च लोक असणार आहेत, त्यामुळे पटापट या आणि भेळचा आस्वाद घ्या. काही नाही हो, मी असंच म्हणतीये. तर हा गेला कुठे पण सागर? इतका सगळा पसारा मांडून ठेवला आणि कुठे गेलाय काय माहिती. सागर, अरे ये ना लवकर. कधीची वाट बघते मी. आज तू मला मटकी भेळ खाऊ घालणार आहेस म्हणून काय सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. कारण मटकी भेळ म्हणजे माझं वीक पॉइंट आहे, मला खूप आवडते. तर आज हा सागर आहे, आपला मुंबईचा मराठी भेळवाला. तुम्ही ऐकलंच असेल, आता मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. सोशल मीडियावर सगळीकडे फेमस आहे. आणि आज सागर आपल्याला मटकी भेळ कशी करायची ते सांगणार. तर सागर, एकदा तू पण तुझ्याबद्दल सांग ना. नमस्कार, माझं नाव सागर गोरडे, मुंबईचा मराठी भेळवाला. असा हा मी यूट्यूब, फेसबुक या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि तुमच्या खास मनात आणि हृदयात जागा केलेली आहे, ही माझ्या भेळने केली आहे. आणि आलो नाही तर मी माझा पूर्ण भेळचा गाडाच घेऊन आलेलो आहे. आणि खास 10 लोकांसाठी भेळची मेजवानी तयार करायची आहे या ठिकाणी. तर ताई, अगदी मनापासून नमस्कार. नमस्कार, तुझं पण स्वागत आमच्या या छोट्याशा किचन खास मध्ये. तुमच्यासाठी मी आज ही भेळ घेऊन आलो आहे. तर त्याच्यामध्ये मटकी भेळ घेतली आहे आणि ओली भेळ घेतली आहे. तर बरं. ही जी खासियत आहे ही आमची खेड, मंचर, जुन्नर मटकी तालुक्याची भेळ म्हणजे शान. तोच भाग फेमस हा, आहे, बरोबर. खेड, मंचर, जुन्नर, आंबेगाव तालुक्याची शान आणि शिंगवे गावचा अभिमान. गाव माझं शिंगवे आहे आणि शिंगवे गावचा हा अभिमान आहे. कळलं हा का फेमस आहे तो. तर खास ही आपण मटकी भेळ, आता वेळ न दवडता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले असं मला वास यायला लागलेला आहे. तर आपण लगेच ताई सुरुवात करणार आहोत. तर ठीक आहे, तुम्हाला मटकी भेळ करून दाखवणार आहे, मला खायला पण मिळणार आहे. तुम्ही आलात तर तुम्हालाही मिळेल. तू तयारी कर लगेच. मग. सागर, झाली तयारी? हो मॅडम, सगळी तयारी झालेली आहे आणि आता फक्त खायचं बाकी, बाकी काहीच नाही करायचं. असंच खायचं? नाही, मी बनवून देणार. असं आहे. बरं, तुझ्या भेळमध्ये अशी काय खासियत आहे की तुझी भेळ एवढी फेमस आहे अख्ख्या मुंबईमध्ये? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मॅडम, जे मी वापरतो मटेरियल आणि हे सगळं टोटली हे मी स्वतः बनवतो. हे सगळं, हे म्हणजे शेव पण, पापडी पण आणि चटण्या? हो. ही जी शेव आहे ही ही मी स्वतः, मी बघूनच अशी खाऊ वाटायला लागली बनवतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा सोडा वगैरे अजिबात नाहीये. ऍक्च्युली नाहीये सोडा, कारण शेवकडे बघूनच समजतं नॅचरली आहे की त्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे की नाही. सोड्याची शेव अशी थोडीशी वरूनच ऑइली ऑइली असते, है ना. त्याच्यानंतरला सगळ्यात महत्त्वाचं, हे जे पॅकेट दिसतंय हे मी स्वतः डिझायनिंग केलंय आणि मी स्वतः बनवलं आहे. आणि तुझ्या गाड्यावर हे विकत मिळतं? हो, विकत भेटतं. तुम्ही मुंबईचे असाल आणि तुम्ही जात असाल तर हे घरी पण देतात विकत? तर आज खास ही पॅकिंगची भेळ मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. तर ह्या ज्या लाया आहेत ह्या आपण कंपनीमध्ये मागवतो, सगळे भेटतात. याला सुरती कुरमुरा बोलतात. तर त्याला आपण फ्राय करून हळद मीठ लावलं. त्याच्यानंतर ही आपली शेव आता तुम्ही खाल्ली आहे. त्याच्यानंतर हा चिवडा आहे जो मी स्वतः बनवलेला आहे आणि ही पापडी आहे ती घरी केली. आणि ते आज मी तुम्हाला खायला देणार आहे. तर आज मी खाणार आहे मुंबईच्या मराठी भेळवाल्याची नॅचरल शेव, नॅचरल भेळ. चला, मला दाखव कशी. आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं, नुसती ही भेळ बनवून थांबायचं नसतं कधी. त्याच्यासाठी ह्या चटण्या पण बनवायच्या असतात. ही जी चटणी आहे ही आपली हिरव्या मिरचीची आणि आमच्या घरचा लसूण आईच्या हाताने मस्त. ही चटणी आहे. ही जी आहे रेड चटणी आहे छानपैकी.
ही लसणीची आहे मला हा वाटतं. लसणाची एकदम. आणि ही आपली हा, ही- भेळची चिंच गुळाची चटणी ना. ही चिंच गुळाची चटणी आहे. हे बघा अशी. हा, तर ही माझी खासियत आहे याची. मी हे नाही सांगणार रेसिपी आहे. रेसिपी नाही सांगणार आहे जर का ते. आता भेळ खायचा टायमिंग झालाय. झालाय बाबा, लवकर कधीच बनवूया. चाललंय. मला हा, भूक चला. लागली. मटकी भेळ माझं ना भेळ मधला सगळ्यात आवडीचा प्रकार आहे. तर मॅडम ठरल्याप्रमाणे आता मी भेळ बनवणार आहे आणि तुम्हाला खायला देणार आहे. बरं. ती एकाच मिनिटामध्ये. ज्यावेळेस माझं हे प्रॉडक्ट जातं तुमच्या घरी सर्व माझ्या जीवाभावाच्या कस्टमरकडे, आणि त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं हे प्रॉडक्ट असे उलटं करायचं आणि कापायचं आणि वेळ अशी टाकायची. म्हणजे एकदम सगळं मस्त. मिसळलं जावं. हो, छानपैकी टाकलं आहे. त्यानंतर आता आपल्याला किती 10 माणसांची भेळ बनवायची आहे. तर अच्छा. आपण मग किती पुन्हा पॅकेट एकदा लागतील? 2 पॅकेट करायचे. 10 माणसांची भेळ पाहिजे असेल तर हे पाव किलोचे 2 पॅकेट्स पुरेसे होतात. म्हणजे सगळं मिळून पाव किलो. शेव, चिवडा, परत त्यातली पापडी आणि मुरमुरे. तर हे झालं. त्याच्यानंतर मग बघा आता आपण इकडे मस्त गरम गरम मटकी शिजतीया. तर हा पहिला कांदा घ्यायचा मॅडम. हं. हा कांदा टाकला. बरं. कांदा खाल्ला का वांदा नाही झाला पाहिजे. हा टोमॅटो आपला. 2 कांदे टाकले असतील, मला वाटतं 1 टोमॅटो आहे ना. हा. हो. त्यानंतर ही आपण कैरी कटिंग केली होती. ही कैरी तुम्हाला कळतंय का, तू टाकतो तर माझ्याच तोंडाला पाणी सुटतंय. कैरी छानपैकी आवडती तर तोंडाला पाणी येईल तुमच्या, थोडंसं सहन करा. त्यानंतरला ही आपली हिरवी चटणी आहे. चटणी चवीप्रमाणे टाका, जसं तुमच्या घरी आवडत विचारायचं असेल तसं. कसं हो. मिडियम पाहिजे, तिखट पाहिजे. नाहीतर मग अवघड होतं हे. त्यानंतरला मग आपण थोडासा हा चाट मसाला टाकूयात. थोडंसं हे लाल तिखट टाका. बरं. आणि चवीप्रमाणे मीठ टाका तुम्हाला आवडत असेल तर. आणि मला वाटतं नंतर मीठ फक्त कांद्यापुरतंच टाकलंय तू, है ना, हो, कारण हो, हो, तुझ्या हो. शेव मुरमुऱ्या सगळ्याला मीठ आहे हो. ऑलरेडी. आणि ही आपली कोथिंबीर अशी मस्त टाकून दे त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण लिंब कापले आहेत, ही लिंब टाका. भारी वाटतं. वा, ही आपल्याला समोर 2 मिनिटात झालेली दिसतीये बरं का, पण चटण्या करा, मटकी शिजवा, परत सगळ्या चटण्या आणि ताज्या असतात ना दादाच्या गाड्यावर. म्हणजे असं नाही की खूप दिवस आधी करून ठेवल्या आणि पटकन आहे तशा वापरल्या, है ना, कारण ते कळतंय बघूनच. तर असं हे मिश्रण आपण एकत्र करायचं हं. आणि छान असं चमचा घ्यायचा आणि मिसळायचं. वा. तर हे मिक्स केलंय. आता सगळ्यात महत्त्वाचं राहिलं मटकी. आता ही मटकी पुन्हा आपण, ही जी मटकी आहे अशी गरम गरम. हा एकदम गरम गरम आहे बघा. ही मटकी जी आहे ना, ही हळद मीठ घालून शिजवलेली. हा, मस्त. तर ही मटकी पुन्हा अशी टाकून घ्या. आता ही भेळ तुम्हाला लवकरात लवकर खावं लागणार आहे. म्हणजे अच्छा, त्याचा तो म्हणजे मटकी क्रंचीपणा टाकली लवकर- की हा ती सॉगी होते ना, म्हणून. आणि मग हे असं मिक्स करून घ्या. आता ही भेळ आपली तयार झाली आहे मॅडम, आणि लगेच आता आपण खायला घेणार आहोत. तर मॅडम ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी मी भेळ बनवलेली आहे आणि आता फक्त खायचं बाकी आहे. आणि माझ्या तोंडाला पाणी पण सुटलेलं असं आहे. मला जाणवलंय. हा, ती कैरी तर कसली भारी दिसतीये. एक नंबर. असलं फ्रेश फील येतोय ना, कारण तू सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरलेत. आणि भेळची खरी चव आहे ना, ती कशावर असते तर ही शेव, चिवडा, चटण्या कशा केल्यात ना त्याच्यावर. एक नंबर. भारी झाली आहे भेळ. आता तू ओली भेळ पण करून दाखवणार आहे मटकी, हो, कारण लगेच. मला सुकी भेळ माहिती आहे, ओली भेळ कशी ते माहिती नाही. बरं, चालेल, लगेच तुमची फरमाईश आम्ही बनवतो. चला, ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत फक्त भेळ नंबर 2, ओली मटकी भेळ. हे बघा, असं घ्यायचं, असं टाकायचं, एकदम सोपं. टाकलं. आता सगळ्यात महत्त्वाचं मॅडम,
मगाच्या सारखेच सगळे पदार्थ टाकून घ्यायचे. आता मगाशी सारखं सगळं टाकायचं. मग ओली भेळ मध्ये काय फरक? आता तोच सगळ्यात महत्वाचा फरक आहे. बरं. हा फरक आहे. ठरल्याप्रमाणे भेळ घेतलीये. हा टाकला कांदा, टोमॅटो, हा टाकला टोमॅटो, त्यानंतर ही आपली कैरी. आता ही चटणी जर कोणाला तिखट पाहिजे असेल तर वापरायची. थोडंसं वेगवेगळ्या याच्यातले लोक असतात त्यांच्या चवीनुसार टाकायची आणि ही चटणी वापरायची. आता आपण अच्छा, ही ही मगाशी जी लाल चटणी आहे मगाशी ही आपण वापरली. ओल्या भेळीसाठी ही खासियत आहे ही चटणी. लसणाची चटणी ओली लाल. ओली लाल ज्याला जशा चवीनुसार टाका. आणि त्याच्यानंतरला हे सगळे मसाले टाका, चाट मसाला, झणझणीत आणि चटपटीत. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि सगळ्यात महत्वाचं आता ही आपली गोड चटणी. ओके. ओल्या भेळीचा हा आत्मा आहे. तर ही जी चटणी आहे ही मस्तपैकी अशी सप करून टाकायची याच्यावरती. रंग भारी आहे ना चटणीचा. हे बघा अशी टाकायची मॅडम. चटणी टाकताना कॉम्बिनेशन छान आहे रे. म्हणजे मटकी भेळ जनरली सुकी आणि तिखट असते, पण ही ओली भेळ आणि त्याच्यात अशी ती मस्त गरम गरम मटकी. आता ही चटणी टाकली. आता आपण काय बनवतोय तर ही जी ओली मटकी भेळ आहे तर ही जी आपली मटकी आहे बॉईल केलेली, ही बॉईल केलेली मटकी घ्यायची आणि मग ही मटकी त्याच्यात टाकायची अशी. आता ही मटकी टाकली की हे मिक्स करून घ्यायचं. आणि ही जी भेळ आहे ना मॅडम ही पार्सल नेऊन खाण्यात काही मजा नसते. ते बरोबर आहे, कळलं. सगळ्यात महत्वाचं. आणि अशी मस्त मिक्स करायची. त्यामुळं यावंच लागतंय. इथंच आणि खावंच लागतंय. यावंच लागतंय, खावंच लागतंय. पण यायचं कुठं? सांगपाड्यामध्ये. असं अशी ही भेळ आपली रेडी आहे. आणि आता आपण सर्व करूया. मटकी भेळ. मटकी भेळ ही पण भारी आहे, खूप मस्त. हो, आवडलं? वा, मॅडम खुश झालं. बिझनेस सक्सेस झाला आज. छान आहे, खरंच छान आहे. हे कॉम्बिनेशनच मस्त. तर खूप भारी भेळ केलेला आहे तू सागर. थँक्यू व्हेरी मच. आपण आईच्या हातचं, बहिणीच्या हातचं, मैत्रिणीच्या हातचं खातो, कोणीतरी आईतं खायला घालतं. आज भेळवाल्याने मला खायला घातलेलं आहे. इतकं माझं नशीब भारी आहे. आणि खरं सांगते सागर, खूप खूप मस्त भेळ होत्या. मटकी भेळ तर मला नेहमीच आवडते, त्यात पण तू सगळं फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरतो, ती तुझी स्पेशालिटी आहे. फक्त आता मला सांग, मी जर कधी मुंबईमध्ये आले, मी बऱ्याचदा येत असते, तर कुठं यायचं? एक्झॅक्ट ॲड्रेस सांग, म्हणजे मी परत येईल. सांगपाड्यामधली खूप मोठी सोसायटी मिलेनियम टावर, त्याच्या बाजूला गार्डन, आणि गार्डनच्या मध्येच विरंगुळा केंद्र आहे. तर त्याच्याच कोपऱ्यावरती माझा स्टॉल असतो संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत. कधी कधी मी स्टॉलवर नसतो, का तर मला ऑर्डर असतात बाहेरच्या. म्हणून आवर्जून कॉल करून या, म्हणजे मी तुम्हाला सापडेल. बघा, म्हणजे तुम्हाला तिथं जायचं तर आहेच, पण तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल, तुमच्या घरी पार्टी बिर्टी असेल, कार्यक्रम असेल, तर तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता. मी मला वाटतं तुझा गुगल मॅप जर असेल तो मी व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये देईल, म्हणजे तुम्हाला अजून सोपं पडेल. तुझा कॉन्टॅक्ट नंबर मी देते सगळ्यांना, त्यामुळं सगळ्यांना छान सर्व्हिस द्यायची. हो, अशीच एक नंबर. तुम्ही तर आम्ही, हे आमच्या पक्क डोक्यात आहे. त्याच्यामुळे यावंच लागतंय, खावंच लागतंय, नाद करती काय हे ठरल्याप्रमाणे आहे. दोन्ही वेळी तयार आहेत मॅडम या छानपैकी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की खूप दिवसापासून इच्छा होती की आज मॅडमला कधी भेटायला जाईल, कधी मॅडमला भेळ खायला देईल. गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून आपला हा खटाटोप चालू होता आमचा, आणि आज ते फायनली पूर्ण झालेलं आहे. मी माझं भेळचा स्टॉल इथे आणलेला आहे पुण्यामध्ये, आणि आज मनसोक्त मॅडमने वेळ खाल्ली आहे. अजून खायची बाकी आहे, त्याच्या गप्पा होईपर्यंत थांबली. अगदी मनापासून आभारी मॅडम.
तू पण मला इथं आलास आणि आम्हाला इतकी छान रेसिपी सांगितली, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरली जेव्हा आपण बिझनेस करतो त्यावेळी आपण शॉर्टकट किंवा कॉस्ट कटिंगचा प्रयत्न खूप असतो, कारण प्रॉफिट मिळावं म्हणून. पण तसं न करता ती क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी तू हे जे काही सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ना, त्यासाठी खरं तर मला तुझं कौतुक करावंसं वाटतं. कारण हे जर आपण टिकवून ठेवलं तरच आपण लाँग टर्मपर्यंत जाऊ शकतो आणि तू जाणार याची मला 100% खात्री आहे. तर अगदी तुम्ही सुद्धा मनापासून आभारी. जा मुंबईचा मराठी भेळवाला सानपाड्यामध्ये मिलेनियम टॉवर्सपाशी विरंगुळा केंद्राच्या कॉर्नरला. नक्की जा, मी धन्यवाद. पण जाणार आहे. तर कशी वाटली ही मटकी भेळची रेसिपी, ओली आणि सुकी, हे कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण जमलं तर नक्की करून बघा. पण चटण्यांची ती चव चाखायची असेल तर मुंबईच्या मराठी भेळवाल्याकडेच जा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद.